कधी कधी असं वाटतं की आपणच चुकीचे होतो, आपणच खूप दिलं, आपणच खूप समजून घेतलं आणि शेवटी जेव्हा कोणी आपल्या भावना पायदळी तुडवतं तेव्हा ते शांततेने बोलून दाखवतं, खूप केलं तू, पण स्वतःसाठी काहीच नाही केलं. मनात जेव्हा खूप काही बोलायचं असतं पण समोरच्याला काहीच समजत नाही, तेव्हा डोळ्यातून वाहणारे अश्रूच आपली कथा बोलून दाखवतात. एखादा माणूस जेव्हा दूर जातं ना, तेव्हा ते फक्त डोळ्यांपासून दूर जातं, पण मनात मात्र त्याची जागा कायमची राहते आणि तिथे आठवणीचं घर बनतं, जे रोज खोलवर टोचत राहतं. आपण जेव्हा खूप सहन करतो ना, तेव्हा लोकांना वाटतं की आपल्याला काहीच फरक पडत नाही, पण खऱ्या अर्थाने ते अश्रूंना आठवण्यासाठी केलेले खोल श्वास असतात. आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा कोणतेही शब्द उपयोगी पडत नाहीत, कोणतेही समजावण्याचे प्रयत्न फिके वाटतात, फक्त एक शांत मिठी आणि हळूवार अश्रूंची साथ पुरेशी असते. प्रत्येक वेळेस उत्तर शोधत बसणं योग्य नसतं. कधी कधी फक्त स्वीकारणं लागतं की काही माणसं आपल्याला समजून घेत नाहीत, कारण ते कधीच आपलं होणं नव्हतं. कधी काही नातं इतकं खोल रुतलेलं असतं मनात की ते माणूस गेल्यानंतर सुद्धा आपण त्याच्याशी मनातल्या मनात बोलत राहतो. पण खरं सांगू का, तो संवादही एक दिवस शांत होतो, कारण थकतो आपण वाट पाहून. आपण ज्यांना सर्वस्व मानतो तेच आपल्याला सर्वात खोलवर दुखावतात, कारण त्यांच्याकडूनच आपल्याला कधीच न तोडणाऱ्या नात्याची अपेक्षा असते. कधी कधी एवढं सगळं आत साचतं की बोलणं थांबतं, नातं थांबतं, पण मात्र अजूनही त्याच्या नावात अडकून राहतं. माणसाने बाहेरून कितीही असावं, पण त्याच्या डोळ्यात थोडंसं पहा, तिथे त्याच्या खऱ्या भावना, त्याच्या एकटेपण आणि त्याची झिजलेली आशा दिसेल. एखाद्या नात्यात प्रेम असतं, आपुलकी असते, पण वेळ न देता, समजून न घेता, फक्त व्यस्त म्हणून दुर्लक्ष केल्यावर ते नातं हळूहळू मरायला लागतं. कधी कधी जगासमोर हसणं म्हणजे शौर्य नसतं, ते एक जबरदस्त लपलेलं दुःख असतं, जे उघड झालं तर आपण पुन्हा कोसळू. आपण काही लोकांना विसरतो नाही, फक्त त्यांच्या आठवणीसोबत जगायला शिकतो. माणसांचं खरं दुःख तेव्हा सुरू होतं जेव्हा तो स्वतःला समजावू लागतो, सगळं ठीक आहे. कोणी विचारलं नाही म्हणून बोललो नाही, कोणी समजून घेतलं नाही म्हणून रडलो नाही, पण हो, मनाने मात्र कितीतरी वेळा ओरडून सांगितलं होतं, मी तुटलोय. अश्रूंचे एक वैशिष्ट्य असतं, ते जेव्हा वाहतात तेव्हा फक्त डोळे ओले करत नाहीत, तर मनही धुवून टाकतात. नातं तोडलं की संपत नाही, ते आत खोल खोल रुतून राहतं आणि मग प्रत्येक शांत क्षणात ते वेदनेच्या रूपात बाहेर येतं. कधी वेळ, कधी वाद, कधी गैरसमज, पण शेवटी नातं तुटतं, कारण दोघांपैकी कुणीही ते खरंच टिकवायचं ठरवत नाही. शेवटी माणूस थकतो प्रेम करून, समजून घेऊन, वाट पाहून, आणि मग एक दिवस गप्प होतो. मग काहीच उरत नाही, अपेक्षा ना तक्रार, फक्त शांतता.